नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत। चिन्हांचे नियम ज्या प्रकारे होते त्या चिन्हांच्या नियमांचा वापर करून इथे उदाहरणं सोडवायची आहेत। पहिलं उदाहरण आहे -2 + 5। मोठ्या संख्येला प्लस साइन आहे, तर अशा वेळेस मोठ्यातून लहान वजा करायचे। 5 मधून 2 गेले 3 आणि साइन मोठ्या संख्येचं प्लस नाही दिलं तरी चालतं, दिलं तरी आपण देत नाही प्लस साइन शक्यतो। -8 + 2। आता मोठ्या संख्येला मायनस आहे तर उत्तराला मायनस येणार। 8 मधून 2 गेले किती उरतात 6, उत्तराला काय -6। 12 - 4। 12तून 4 गेले किती राहतात 8, साइन प्लस नाही दिलं तरी चालतं। -14 + 3। तर -14 + 3, 14 मधून 3 गेले 11 उरतात आणि साइन मायनस। -15 - 8। 15 आणि 8 दोन्हीला मायनस साइन आहे, तर अशा वेळेस बेरीज करायची आणि मायनस साइन द्यायचं दोन्ही संख्येला असणारं। तर 15 आणि 8 23। -17 + 5। 17 मधून 5 वजा करायचे 12 आणि मोठ्या संख्येला साइन कोणतं द्यायचं मायनस। आता -8 - 10। तर अशा वेळेस दोन्हीची बेरीज करायची आणि दोन्हीला जे साइन आहे ते द्यायचं -18। -12 + 5। 12तून 5 गेले किती उरतात 7 आणि मोठ्या संख्येला साइन आहे मायनस। 8 - 5। 8 मधून 5 गेले 3। -10 - 5 दोन्हीला मायनस असेल तर आपण बेरीज करतो आणि दोन्हीला जे साइन आहे ते देतो। तर पहा, पहिलं उदाहरण पहा, -2 + 5। तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 5 मधून 2 गेले 3। दुसरं आहे -8 + 2। मोठ्यातून लहान वजा करायची, 8 मधून 2 गेले 6 आणि मोठ्या संख्येला जे साइन आहे ते -6। तिसरं उदाहरण आहे 12 - 4। 12 - 4 मोठ्यातून लहान वजा करायचं, 12तून 4 गेले 8। चौथं उदाहरण आहे -14 + 3। 14 मधून मोठ्यातून लहान वजा करायचे, 14 मधून 3 गेले 11। मोठ्या संख्येला साइन मायनस आहे म्हणून उत्तराला मायनस। पाचवं उदाहरण आहे -15 आणि -8। दोन्ही मायनस असेल तर बेरीज करायची, उत्तराला साइन मोठ्या संख्येला जे आहे ते -23। 15 आणि 8 23, साइन मायनस। सहावं उदाहरण आहे -17 + 5। मोठ्यातून लहान वजा करायचे, 17तून 5 गेले 12। मोठ्या संख्येला मायनस साइन आहे मायनस। 7 नंबरचं उदाहरण आहे -8 - 10। दोन्हीची बेरीज करायची 18, दोन्हीला साइन मायनस आहे -18। -12 + 5। 12तून 5 गेले 7 आणि मोठ्या संख्येला मायनस साइन आहे मायनस। 8 - 5। 8तून 5 गेले 3। -10 - 5। दोन्हीची बेरीज केली, 10 आणि 5 15, दोन्हीला साइन मायनस आहे तर -15। विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये चिन्हांचे नियम पाहिले, अपूर्णांक बेरीज वजाबाकी पाहिल्या आणि वर्ग घन हे सगळं पाहिलेलं आहे। तर कोणांचे प्रकारही पाहिले, वर्तुळ पाहिलं, तर माझे मागचे व्हिडिओ पाहायचा आणि बेसिक गणित आपण कशा प्रकारे शिकू शकतो हे पाहायचं आहे आणि सराव करायचा आहे, म्हणजे आपल्याला गणित विषय बिलकुल अवघड जाणार नाही। गणित विषय सोपा वाटत असेल तर प्रत्येक व्हिडिओमधले उदाहरणं पाहून त्यांचा सराव करायचा। आज आपण बेरीज आणि वजाबाकी पाहिली, चिन्हांचे नियम जे शिकलो तेच आपण इथं वापरलेले आहेत। बेरीज आणि वजाबाकीमध्ये हे वेगळे नियम आहेत आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये कसे काय आहेत वेगळे नियम आहेत। बेरीज वजाबाकी सारखेच नियम पाठ करायचे आणि गुणाकार भागाकार सारखे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा।